प्रसिद्ध अभिनेते अच्युत पोद्दार यांचं दुःखद निधन झालंय. सर्वप्रथम त्यांना जन्मतर्फे आदरांजली. पण अच्युत पोद्दारांबद्दल खूप बोलता येईल. एक म्हणजे त्यांची चित्रपटाआधीची कारकीर्द. एक प्रोफेसर म्हणून, एक कॅप्टन म्हणून, आधीच चित्रपट क्षेत्रात येण्याआधीच एक अष्टपैलू व्यक्ती म्हणून त्यांनी स्वतःची छाप पाडली होती. नंतर ते चित्रपट क्षेत्रात आले. पण बरेचदा जेव्हा व्यक्ती उतारवयात चित्रपट क्षेत्रात येते, तेव्हा एक प्रयोग करावा, बघूया काय होतंय, एक छंद म्हणून बघूया, असं न करता त्यात त्यांनी गंभीरपणे त्या भूमिकांचा अभ्यास केला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरेचदा व्यक्ती छंद म्हणून येतात आणि त्या फिल्म इंडस्ट्रीला काहीच कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाहीत. तर ते फक्त छंद म्हणून त्यात पडले नाहीत, त्यात त्यांनी गंभीरपणे त्या भूमिकांचा अभ्यास केला. 3 इडियट्समधली त्यांची भूमिका गाजलीच, त्याबद्दल खूप बोललं गेलं, त्याच्याबद्दल मी कमी बोलतो. पण त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतला आणि एक चरित्र अभिनेते, कारण चरित्र अभिनेत्यांबद्दल आज फार बोललं जात नाही, खरं बोलायला हवं. पण एक चरित्र अभिनेते म्हणून त्यांची जी छाप चित्रपटसृष्टीवर पडली ती अतिशय महत्त्वाची होती. चरित्र अभिनेत्याला सगळ्यात महत्त्वाचं लागतं गोष्ट, अर्थात प्रत्येक अभिनेत्याला लागते, पण जी चरित्र अभिनेत्याला जास्त लागते त्या भूमिकेत शिरणं. कारण बऱ्याचशा भूमिका असतात त्या उतार वयातल्या असतात. त्या भूमिकेत शिरणं, त्या भूमिकेची दुःख समजून घेणं, त्या भूमिकेशी समरस होणं, हे अच्युत पोद्दार यांना जमलं. पुन्हा एकदा जन्मतर्फे आपण त्यांना आदरांजली व्यक्त करू आणि इथे थांबूया.